ब्लॉग असा का, तर काल माझी एक मैत्रीण आहे प्रिया म्हणून, तर तिने मला काल सजेस्ट केलं की खूप दिवस झालं तू व्हॉइस ओव्हरच देतेस, तर असा थोडासा म्युझिक वगैरे टाकून मैथिली ब्लॉग्सवर जसं ब्लॉग बनवायचे तसं बनव. म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया आता, कारण ॲक्च्युअलमध्ये कंटिन्युअस जे ब्लॉग्स येतात ते व्हॉइस ओव्हरवालेच येतात. याच्या मागचं कारण हे आहे ना की मला जास्त वेळ नसतो, खूप गडबडीत सगळं आवरावं लागतं. ऑब्व्हियसली आपल्या कोणाकडेच जास्त वेळ नसतो, तर ते बरं पडतं की कॅमेरा साईडला ठेवला. हां, व्हॉइस ओव्हर आणि ह्यासाठी थोडा एडिटिंगसाठी थोडा जास्त वेळ जातो, बट ते ठीक आहे. पण कामाच्या गडबडीमध्ये असं आता इथे हे गॅसवर कढाई ठेवली आहे आणि सगळं असं ठेवून बोलणं आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी बोलून एक्सप्लेन करणं आणि मग काम करणं, तर हे खूप लेंदी प्रोसेस होते. बट आज आहे माझ्याकडे वेळ तर तसा नाही आहे. आता वाजतात 1. आज मी बनवते पावभाजी. आज खूप लेट झाला. सकाळी मी ब्रेकफास्ट केला होता. अभिषेक नाही आहे, अभिषेक काल गेला होता, आज रात्री तो येईल इव्हेंटवरून, तर त्यामुळं मग अभिषेक नाही. त्यात आज माझी मेड नव्हती आणि मेड पण नव्हती, त्यामुळे ना मेड माझी येते 8:30 8:40 पर्यंत, त्यामुळे मला उठावंच लागतं काही जरी झालं तरी. आज पण मला ॲज ऑलवेज 7:30ला जाग आली, पण मग आम्ही खूप मस्त तिघं लोळलो आणि मग TV वगैरे बघितला तसेच. मग 9 वाजता उठून ब्रश करून चहा वगैरे हे सगळं नाश्ता झालं आणि मग आता आरामात पावभाजी करायला घेतली आहे. बाहेर जायचं होतं पाव वगैरे आणण्यासाठी, ब्लिंकिटवरून मागवलं. ब्लिंकिट ही एक चांगली गोष्ट झाली ॲक्च्युली, खूप वेळेला खूप येतं, म्हणजे उपयोगाला येणारी गोष्ट आहे. कारण जेव्हा आम्ही अभिषेक नसतो म्हणजे आणि पावसाळा असतो असा, तर त्यावेळी खूप हाल झाले असते माझे. तर हे बरं आहे की बाबा येतात गोष्टी. मला जायचं होतं पण अगेन पाऊस सुरू झाला. आज पूर्ण पावसाचं वातावरण आहे, मी तुम्हाला दाखवतेच. आणि पाऊस पडतोय कंटिन्युअसली, छोटा का असे ना पडतोय, तर म्हणून मग ते मागवलं. आणि आता मस्त भाज्या ज्या आहेत त्या माझ्या सगळ्या शिजून रेडी आहेत, फक्त तर फोडणीला द्यायचंय. ये हा. आणि आज पप्पा नसल्यामुळं पोरांनी किंडर जॉयची डिमांड केली होती आणि मी पण मग ते मागवलं होतं, तर त्यांना हे टॉयज मिळालं. पप्पा असले की मग स्ट्रिक्ट असतात गोष्टी, पण एखाद्या दिवशी मी किंडर जॉय वगैरे पण देते. या टॉयसाठी त्यांना ते फार पाहिजे असतं. म्हणजे किंडर जॉय कंपनीनं पण जबरदस्त डोकं लावलेलं आहे. मुलांना खाण्यामध्ये जास्त काही इंटरेस्ट नसतो, असतो चॉकलेट वगैरे, पण टॉय जास्त त्यांना अट्रॅक्ट करतात, पोरं त्याचमुळे करतात. चला आता पावभाजी जी आहे ती फटाफट करून घेते, कारण आता भूक लागायला सुरू होणार आहे. आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. आजचा पूर्ण ब्लॉग जो असणार आहे तो अशा टाईपमध्येच असणार आहे की थोडंसं म्युझिक, थोडंसं माझं बोलणं. तर मला सांगा तुम्हाला पण आवडतंय का? जर तुम्हाला आवडत असेल या टाईपचा पण ब्लॉग, जसं की प्रिया म्हटली, तर मग मी आठवड्यातनं एखादा दुसरा ब्लॉग असा बनवण्याचा प्रयत्न करेन. एव्हरी ब्लॉग तर नाही पॉसिबल मला, कारण खूपच टाइम जातो. एवढ्या वेळामध्ये माझं कांदा टोमॅटो भाजून झाला असता. पण ठीक आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी 1-2 तरी ॲटलिस्ट करण्याचा प्रयत्न करेन. वातावरण आहे आत्ता, आज म्हणजे सकाळपासून. पाऊस थोडा थांबलाय असं मला वाटतंय, बट ढग दिसतात तुम्हाला काळे, आणि येणार पाऊस नक्कीच. आता सुद्धा मोठा येणार, अगदी म्हणजे 5 मिनिटापूर्वी थांबला. आता खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे आमचं. आणि हा आहे पावभाजी मसाला. तर याच्यामध्ये हे आतमध्ये त्याचं जे असतं हे, तर याच्यामध्ये अभिषेकनी ना चिकन मसाला किंवा मटन मसाला ठेवलाय. म्हणजे थोडक्यात जे बॉक्सवरचा आहे तो रिप्लेस झालेला आहे, कारण मी काही म्हणजे असं टाकताना बघितलं नाही की एक्झॅक्टली काय आहे, बट टेस्ट पूर्ण चिकन मसालाची वगैरे अशीच येत होती. बट एनिवेज जे होतं ते खूप छान लागत होतं, नॉट बॅड. पण पावभाजीचा मूड होता तो सगळा गेला. तर आता मला करायचं आहे एक इम्पॉर्टंट काम. सगळं आवरून मी रिलॅक्स, पोरांना थोडंसं TV लावून दिलं आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे की आता एक आपले सबस्क्रायबर पण चांगले झालेले आहेत. यूट्यूब शॉर्ट्स जे आहेत ते मॉनिटाईज झालेले आहेत. तर आणि आता 1000 सबस्क्रायबर्स होतील. जसे 1000 सबस्क्रायबर्स होतील तर हे चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल आणि मग त्याचं अर्निंग स्टार्ट होईल. मला ॲडसेन्स अकाउंट लागतं. यूट्यूबकडून जेव्हा पैसे येतात तर ते ॲडसेन्स अकाउंट थ्रू येतात आपल्या बँकमध्ये, डायरेक्ट असं नाही कुठून येत. तर ॲडसेन्स अकाउंट तर माझं ऑलरेडी आहे मैथिली ब्लॉगचं, तेच मला
म्हणजे दुसरं नसतं ओपन करायचं, सेमच पाहिजे. तुम्ही किती 100 चॅनल काढा, ॲडसेन्स तुमचा एकच पाहिजे. तर ते आहे. पण माझं ना, मी ते जे चॅनल आहे ते ॲक्टिव्ह नव्हतं आणि त्यामुळं त्यावरती जे पण काही नोटिफिकेशन्स आणि जे पण काही गोष्टी असायच्या अपडेट करायला लागायचं ते काही मी केलं नाही. परत ओपनच नाही करून बघितलं ॲडसेन्स वगैरे. लकीली माझं ॲडसेन्स जे आहे ते डिॲक्टिवेट झालेलं नाही आहे, ते ॲक्टिव्हच आहे सध्या. फक्त ना एक US फॉर्म, टॅक्स फॉर्म भरायचा असतो आपल्याला. जर तो नाही भरला तर जे काही अर्निंग होतं त्यातून आणखी एक्स्ट्रा 30% जे आहेत ते कट होतात. ऑलरेडी यूट्यूब खूप कमी देतं, प्लस ते 30% त्यातले जाणार म्हणजे हातात काय येणार. तर त्याच्यासाठी एक US टॅक्स फॉर्म भरायचा असतो. तर तो जो आहे तो माझा आधीचा जो आहे तो मी रिन्यू केला नाही, अपडेट केला नाही. तर ते करायचं आहे आणि ते करायचं म्हणजे वेळ लागतो त्या गोष्टीला. कारण थोडं जरी चुकलं तरी मग त्या सगळ्या सगळी प्रोसिजर परत करावी लागते आणि त्याला 1 महिन्याचा गॅप लागतो वगैरे, बरंच असं काही आहे. त्यामुळे मग ते आता शांतपणे सगळं आवरून पहिल्यांदा ते करून घेते, निवांत आता टाईम आहे तर. आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते. थोडा वेळ झोपले मी, अर्धा तास झोप लागली छान. अर्धा तास छान झोप लागली आणि थोडा वेळ जरी झोप झाली ना तरी बरं वाटतं. आणि मागाशी मी दाखवलं तुम्हाला कसं होतं वातावरण. आणि आता माझे डोळेच उघडत नाही आहेत, सकाळपासून ऊनच नव्हतं ना, तर माझे डोळेच उघडत नाहीत उन्हाच्या इथं गेल्यानंतर. चहा ठेवलाय, चहा पिते आणि त्यानंतर तुमच्यासोबत थोडंसं बोलते. कारण या व्लॉगचा ना मला अंदाजच येत नाही, कुठे सुरू करायचा, कुठे संपवायचा, किती वेळ, म्हणजे मला समजत नाहीये. तर त्यानंतर मला जायचं आहे बाहेर, कारण ऊन पण पडलंय. मुलांना घेऊन थोडंसं बाहेर जायचं विचार करते मी. जरा पहिल्यांदा चहा पिऊन घेते. नवाब काय झालंय? ए गुड बॉय नवाब, गप्पा बैस रे. नवाब काय झालंय? नाबी काय झालं? काय दिसतंय तुला खाली? विरू नको त्याला करूस, त्याला वाटतं आपण खाली चाललोय. तो बघ किती एक्साइटेड झाला. ठेवते, ठेव, नको करूस. नाबी गुड बॉय, संध्याकाळी जायचं, आता नाही, अजून वेळ, अजून वेळ. अरे तुलाच बांधीन मी. बघू तोंड काय केलंय. चला फ्रेश व्हायचंय. नाबी काय दिसतंय, काय दिसतंय सगळं खाली? कुठे पळापळी चालली सगळी? बाप रे बाप, कुठे पळापळी चालली सगळी? हा जा पुढे जा. आता नाही, वेळ नाही झाली अजून आपली जायची. काय गरज आहे का? गरज आहे? हा मी दिलं असतं की नाही? पडलास कुठे, लागलं काय म्हणजे? दीदी दिलं असतं, दीदीनी. विरो इतकं वातावरण विचित्र झालंय ना. सकाळी थंड झालं होतं, आता ऊन पडलं, गरम व्हायला लागलं आणि इतकं गरम होतं की फॅन नाही लावला की घाम पण येतोय. आता जायचंय आम्हाला बाहेर, पाऊस नाही आहे ती चांगलीच गोष्ट आहे म्हणा. अभिषेक पण येतोय, तो येईपर्यंत आम्ही थोडंसं जाऊन बाहेर काहीतरी टाइमपास करून येऊ. त्यानंतर आय एम थिंकिंग की मी नवीन ब्लॉग स्टार्ट करते. कारण आता जे काल संध्याकाळी काही शूट नाही केल्यामुळं एक जे एक्स्ट्राचा जो ब्लॉग माझ्याकडे होता तो संपलेला आहे. सो आज थोडासा आहे मूड, एक्स्ट्रा एनर्जेटिक आहे मी, सो मी करू शकते. तर मला आता तुमच्यासोबत एका महत्त्वाच्या विषयावर इथे बोलायचं आहे. आणि मला असं वाटतं ना की आता मी काउन्सिलरच बनावं. कारण मला तुम्ही ज्या हिशोबाने प्रश्न विचारताय आणि मी उत्तरं देते आणि ते तुम्हाला पटतायत, इवन इन पर्सनल पण तुम्ही विचारताय ते तुम्हाला पटतंय, मग त्यानंतर तुम्ही हे करताय, त्याच्यावरती अप्लाय करताय ते तुमच्या रिलेशनशिपमध्ये आणि ते वर्क करताय आणि परत येऊन तुम्ही मला सांगताय की वा वा दीदी असं झालं, ताई असं झालं. इट्स नाईस. आणि त्यावरून मला असं वाटलं की मी काउन्सिलरच बनते. ओके, तर ती जी कमेंट होती, आज मी जो शॉर्ट टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं असं बोललं होतं की कारण ती शॉर्टमध्ये कसं होतं माहिती आहे की आपल्याकडे टाईम नसतो इतका
जास्त बोलायला, कारण जितकं लांब होतं शॉर्ट तेवढं जास्त ते मग नाही बघितलं जात. त्यामुळं मग शेवटी सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक काही मेन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं इम्पॉर्टंट आहे, सोबतच चांगले व्ह्यूज येणं पण इम्पॉर्टंट आहे. दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर मला असं वाटतं ना, इथे त्या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे की अकिरा वीरू आता मोठे झालेत आणि तुम्ही कसं मॅनेज करता, तुमचं रिलेशनशिप कसं चालू आहे. तर सध्या तरी मस्त, म्हणजे 8 वर्षाच्या लग्नानंतर आता 8 वर्ष पूर्ण होतील आम्हाला, यानंतर तुम्ही काय एक्सपेक्ट करत असाल, तर तेच चालू आहे. 4 लोकांसारखं कधी कधी भांडतो, कडकडून भांडतो, कधी कधी 100 पैकी 90 टाइम काय येड आहे असं समजून सोडून देतो आणि 10 टाइम कडकडून भांडतो. आणि मग त्या 10 टाइममध्ये कडकडून भांडतो, मग तिथे आमचे जे आधीचे जे रूल्स आहेत ते आम्ही अप्लाय करतो. आता त्यावेळी आम्ही कसं मॅनेज केलं, तर आमची भांडणंच ह्या गोष्टीमुळे व्हायची ना, की अभिषेक आणि मी खूप वेगळे लोक आहे. तो अतिशय वेगळा आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ पर्सन तो वेगळा आहे, ॲज अ पर्सन मी वेगळी आहे. आमचं जे काय बोलतात जडणघडण जे झालेलं आहे, ब्रॉटअप जे झालेलं आहे ते टोटली वेगळं आहे. तो एकदम असा वेगळ्या वातावरणात वाढलेला आहे, मी एकदम असं म्हणजे माझं सिक्युअर वातावरणात, एक माझ्या भोवती माझ्या आई वडिलांचं एक वलय होतं आणि मी त्यातून कधीच बाहेर नव्हते आले वयाच्या 25-26 म्हणजे माझं लग्न होईपर्यंत. आणि ही वॉज लाईक त्याच्या घरच्यांनी त्याला खूप असं रिकामं असं वाढवलेलं. त्यामुळे त्याचं थिंकिंग खूप वेगळं होतं माझ्या थिंकिंगपेक्षा, कारण मला माहितीच नाही की दुनियेमध्ये काय चाललंय, कारण मी त्या वलयातच जगत आलेले होते. तर सुरुवातीला भांडणं व्हायला लागली. एक तर त्याचं प्रोफेशन असं की ज्याच्यामध्ये तो कंटिन्युअसली बाहेर राहायचा, आणि माझं असं झालं ना, मी लगेचच प्रेग्नंट झाले आणि मी घरात अडकले. तर ते 2 गोष्टी मॅच होईनात, याचा सतत बाहेर राहणं आणि मी प्रेग्नंट असल्यामुळे माझं घरी राहणं, या 2 गोष्टी मॅच होईनात. त्यानंतर मग अकिरा झाल्यानंतर भांडणं वाढायला लागली. कारण आणि भांडण कुठलं एवढंसं जरी भांडण असेल ना, तरी ते जायचं एकदम टोकापर्यंत. याचं कारणच हे होतं की आम्ही एकमेकांना समजूनच नाही घ्यायचो. तर या सगळ्यामध्ये आमची काय स्टोरी आहे हे सांगण्यापेक्षा काय करायला पाहिजे, जसं की मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे शॉर्टमध्ये, की तुम्ही म्हणजे 1 तास बोलायला सुरू करा. इवन मला जे पर्सनली पण विचारतात त्यांना पण मी सांगितलेलं आहे, माझ्या जवळच्या फ्रेंड्सना पण मी हे सांगितलेलं आहे माझं एक्झाम्पल, की जर तुमचं काही वर्कआउट होत नसतील गोष्टी, तर 1 तास द्या स्वतःसाठी, नवऱ्यासाठी, आणि 1 तास बोला. पहिले 15-20 दिवस ते तुमच्याकडे मस्त टॉपिक असतील की ह्याला मी अशी बोलते, ह्याला मी अशी बोलते, आणि त्या 15-20 दिवसानंतर मग तुम्हाला असं होईल की हां तू बोल, माझं हे चुकलंय, माझ्या लक्षात येतंय. तर अजूनही ती गोष्ट आम्ही अप्लाय करतो. असं नाही की आमचं भांडण होतंय किंवा काय रेग्युलरली म्हणून. आम्ही म्हणजे अकिरा वीरूला झोपून रोज 1 तासभर आम्ही आमच्या गप्पा मारतो. आता काही भांडणांचा असा प्रश्न येत नाही. आमच्यामध्ये आणखी एक रूल आहे की भांडणाला व्हॅलिडिटी पाहिजे. ती व्हॅलिडिटी म्हणजे ते एक्सपायर होणार भांडण त्याच दिवशी. जर तुम्ही सॉर्ट आउट केलं वेल अँड गुड, नाही सॉर्ट आउट केलं उद्या ते म्हणजे काही झालंच नाही असं समजायचं. आणि मग असं समजायचं तर मग कसं, इगो एक माणूस आहे शेवटी, इगो एक कुठेतरी येतोच. मग त्यावेळी काय करायचं, तर आमचं भांडण कसं मिटतं माहितीये, जर ते त्या दिवशी सॉर्ट आउट नाही झालं, मी पण झोपून गेले, तो पण झोपून गेला, काहीच बोललो नाही आम्ही, खूपच राग आला असेल, तर असं कामं मी माझ्या कामात असते आणि माझी याच्यानंतर खूप चिडचिड होत असते, तो नॉर्मल असतो. माझी खूप चिडचिड होते, जाता जाता मुद्दामून असं मला धडकेलच, मग तो धडकला की मी पण मुद्दामून त्याला अशी धडकेल. तर असं करून आम्ही ते सॉर्ट आउट करतो. तर ते एक आहे की तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका, खूप जास्त बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 100 मैत्रिणींना, नातेवाईकांना त्यांचं मत विचारा, पण तेच करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. कारण तुम्ही 100 लोकांना जेव्हा सांगता तेव्हा तुमची साईड सांगता, त्यांची साईड त्यांना म्हणजे दुसऱ्या माणसाची साईड त्यांना माहिती नसते. त्यामुळं तुम्ही त्यांचं ऐकून घ्या आणि 100रातले 90 सांगतात की तू बरोबर आहेस, 10 तुम्हाला बरोबर सल्ला देतात की तुम्ही कुठे चुकताय. तर या सगळ्याचा विचार करून तुम्ही ठरवा की आपण कुठे चुकतोय. पण कुणाचंही मत एकट्या व्यक्तीचं तुमच्या रिलेशनशिपमध्ये येऊ देऊ नका. शेवटी लास्ट ओपिनियन हे तुमचं स्वतःचं असलं पाहिजे. कारण लोक नाही ठरवू शकत तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय, ते कसं चालायला पाहिजे, किंवा ते नाही मत देऊ शकत. म्हणजे मत देऊ शकतात तुम्ही, ऑब्व्हियसली जर तुम्ही विचारायला जाताय तर ते मत देऊच शकतात, पण
त्यांचं मत किती ग्राह्य धरायचं हे तुम्ही ठरवा. त्यांच्या मताचा अभ्यास करून एका तुमच्या मतावर तुम्ही येऊ शकता, बट त्यांचं मत ॲज इट इज तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये नाही घेऊ शकत. हे मी खूप चांगल्या पद्धतीनं शिकली आहे. हे झालं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे काय माहितीये की आता अकिरा वीरू आहेत. वीरू आता प्रचंड मला त्रास देतो आणि अकिराचा अभ्यास आणि ह्या सगळ्यात मग असं होतं थकायला होतं आणि मग आपण कुठेतरी ना नवरा बायको एकमेकांना टाइम द्यायला कमी पडतो. तर ते नाही झालं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जी भांडणं होतात ती होतातच, म्हणजे ती तर इच अँड एव्हरी कपलमध्ये होतच असतील. ज्यांची होत नाहीत त्यांच्यात बहुतेक प्रेम नाहीये असं मला वाटतं. पण नंतर म्हणजे एवढ्या वर्षानंतर मुलं थोडीशी मोठी झाल्यानंतर वगैरे जेव्हा असं होतं की बाई जी असते ती बऱ्याचदा मुलांमध्ये घुसते आणि मग नवरा बिचारा प्रयत्न करतो सुरुवातीला, मग त्याला कळतं की नाही तर काय म्हणजे मुलाच्यात आणि घरातच घुसलेली आहे तर आपण या गोष्टी हिच्याकडे नकोच, म्हणजे फार काय आपण आपल्या आपल्यात गुंग राहावे. आणि तो जेव्हा आपल्या आपल्यात गुंग राहायला लागतो त्यावेळी होतो त्या बाईला त्रास. आता हे माझ्या बाबतीत कधी नाही झालंय, कारण मी खूप शुअर होते की मला काय करायचंय माझी मुलं झाल्यानंतर. तर त्या अशा वेळेला ज्या वेळेत तुमची मुलं खूप त्रास देतात तुम्हाला आणि तुमचा खूप वेळ त्यांच्यामध्ये जातो, तर अशा वेळेला तुम्ही स्वतःला एक छान टाइम द्या नवरा बायकोला. कुठेतरी एक मुलं स्कूलला गेली असतील तर छान डेटला जा, चहा पिऊन या एकत्र. अगदीच काय नाही. आता आमचं कसं होतं, वीरूला मी कुठे सोडू शकत नव्हते इतके दिवस. आता त्याचं फुल टाइम स्कूल स्टार्ट होईल, पण इतके दिवस मी त्याला कुठे असं सोडू शकत नव्हते. दोघांचं टायमिंग असं एक येत नव्हतं की दोघं एकत्र जातील. तर आम्ही तो रात्रीचा टाइम सेट केला. आम्ही मस्त आमच्याच घरामध्ये छान आम्ही डेट करतो आणि मस्त एकदम एकमेकांशी बोलतो, मजा करतो. सो एक नवरा बायकोचा फक्त जो टाइम असतो ना तो स्पेंड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं तुमचं रिलेशनशिप हेल्दी राहायला. जर तुम्ही एकमेकांना नाही तो टाइम देत आहे त्यावेळेला फक्त तुम्ही त्याचं बायको आणि तो तुमचा नवरा असला पाहिजे, ना की ह्याची मम्मी, त्याचा पप्पा, ह्याची सून, त्याचा सासरा, असलं काही नसलं पाहिजे. बस तुम्ही फक्त एकमेकांचे पार्टनर्स असले पाहिजेत तो जो टाइम आहे तो. आणि त्यामुळं खूप रिलेशनशिप जे आहे ते स्ट्रॉंग आणि हेल्दी व्हायला हेल्प होते. मी तुम्हाला एवढं छान सांगू शकते कारण जसं की मी सांगितलं की मी वर्स्ट टू बेस्ट बघितलंय माझ्या रिलेशनशिपमध्ये. सगळ्यांच्यातच असेल मे बी, पण मी ओपनली सांगते की खूप सुरुवातीच्या काळात आम्ही एकमेकांची वाईट बाजू बघितली आहे आणि सध्या म्हणजे एक 4 वर्षापासून जसं की वीरू झाला तेव्हापासून आम्ही एकदम बेस्ट साईड बघतो एकमेकांची. तर तसं आहे. आणि शाहिद कपूरचा एक कोट आहे की तुमचा पार्टनर कसा आहे, म्हणजे तुमच्यातली बेस्ट बाजू बाहेर काढतो की सगळ्यात वाईट बाजू बाहेर काढतो हे तुमच्या पार्टनरवर अवलंबून होतं. आणि मला वाटतं तसंच कुठेतरी झालं. मी पण अभिषेकला एवढं टॉर्चर करायचे की त्याचं वर्स्ट बाजू बाहेर आला आणि तो पण मला एवढं टॉर्चर करायचा. टॉर्चर इन द सेन्स असं नाही हे नको करू ते नको करू, मी वेगळ्या वेनी बोलते. तर ते त्याचं असं तो मला असं करायचं की माझं वर्स्ट बाहेर आलं. पण आम्ही एवढे हे होतो ना, म्हणजे एकदम आम्ही गॅरंटी होती आम्हाला की हे रिलेशनशिप आम्हाला तोडायचं नाही आहे, आम्हाला एकमेकांपासून दूर जायचं नाही, कारण आमचं प्रचंड एकमेकांवर प्रेम होतं, आत्ताही आहे. तर आम्ही त्या बाबतीत खूप शुअर होतो. त्यामुळे आम्ही भांडायचो पण आम्हाला कुठे काय करायला पाहिजे हे तेव्हा समजलं नव्हतं. पण जसं आम्हाला एक पॉईंट सापडतो रिलेशनशिपचा की हे केलं की हे होतं, ते आता आम्हाला सापडलंय की भांडण झाल्यानंतर पण काय बोललं तर मैथिली जास्त आकांड तांडव करेल हे त्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्या गोष्टी तो साईडलाच ठेवून देतो आणि मगच माझ्याशी बोलतो. सेम माझ्या बाबतीत आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. असं बोलायचं म्हटलं तर ना मी अभिषेकसोबत बसून निवांतमध्ये एक खूप एक व्हिडिओ बनवेन ज्याच्यामध्ये तो खूप छान एक्सप्लेन करेल. मी तर करेनच, बट तो जास्त छान एक्सप्लेन करू शकतो, त्याचं कामच येते. तर आणि हा व्हिडिओ पण खूप मोठा झालेला आहे ना. तर येस अशा गोष्टी आहेत, यातल्या थोड्या तुम्ही ज्या आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर लागू होत असतील तर करू शकता तुम्ही अप्लाय. आणि येस हा होताचा ब्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. उद्या भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.